मित्रांनो, आज आलो शेतामध्ये. बघा हा आपला हरभऱ्याचा प्लॉट आहे सगळा. कसं एकदम जबरदस्त असा हरभरा आलेत एकदम. आणि ह्या रानाचं नाव आमच्या कारीचा पाव. आणि हा पूर्ण आपला हरभरा आहे. ह्या साईडला, त्या साईडला एक बोर आहे तिकडं. दाखवतो मी तुम्हाला. हा काय हरभरा कशा घाटी लागलेत भारी एकदम. चला म्हणलं थोडं ब्लॉगिंग करूया. तर आजचा ब्लॉग आपल्या शेतामधून आहे. आणि लय आंब लागली आपण ह्याला, कारण ह्याला हरभऱ्याला आंब असती आणि ती आंब पायाला लागली तर पायाला खाज सुटती, दुख बनतं. त्यासाठी हरभऱ्यामध्ये जाताना पण काळजी घ्यावी लागते. त्या साईडला बघा इकडे वडील आहेत. बाप्प्याचा गहू आहे का ह्यो? मस्त गहू आला ह्यो पण. बघा शेजाऱ्याचा गहू पण एकदम जबरदस्त आलाय. चला तिकडे पलीकडे हरभऱ्यामध्ये मी आणि वडील आलो तर रानामध्ये थोडा फेरफटका मारायला. म्हणलं आपले हरभरे वगैरे कशात बघावा. हरभरे पण छान आलेत आणि घाटे पण मस्त लागलेत. ती ज्वारी कोणाची तिकडं? हा तो ती पण ज्वारी आमचीच आहे. ज्वारी पण मस्त आली. हा पण हरभरा आपलाच आहे ना? हा तेव हा हे का? बर बर बर. ज्वारीला पाणी दिल्यापासून ज्वारी एक नंबर आली बघा, एकदम मस्त आली ज्वारी. ही काळी भांगार सगळी आपली ज्वारी ही. हा एकदम त्या साईडला कडीपर्यंत तिकडे प्लॉट आहे. तिकडं एकदम एंड पर्यंत सोलर प्लेट दिसतात ना, त्या लाईन पर्यंत शिव आहे तिकडे एक दुसऱ्या गावाचा. एकदम रानातलं शेतातलं एकदम जबरदस्त असं हा जबरदस्त ज्वारी कशी आली आपा? जबरदस्त म्हणा एकदा. जबरदस्त. हा ही ज्वारी आपली एकदम खास असा प्लॉट आहे ज्वारीचा. ह्याला पाणी दिले ना एक. हे हरभरा पण मस्त आलंय. त्यांनी दिलंय का? अरे वा, एकदम भारी हरभरा आलाय. त्यांचा पण हरभरा छान आहे एकदम. हे बघा ही ज्वारी आमची. ज्वारीला पाणी दिल्यापासून ज्वारी पण एक नंबर आली एकदम. आणि आम्ही आता आलोय शेतामध्ये, सगळे चक्कर मारतोय, फिरतोय सगळीकडं. वडील त्या साईडला. हे आपल्या ज्वारीचा पूर्ण हा पट्टा आहे. चला म्हणलं थोडी चक्कर मारावा आणि एक ब्लॉग बनवा. तर मित्रांनो, आपला हा ब्लॉग आहे 3 मिनिटाचा. गावाच्या रील्स, व्हिडिओ आणि पोस्ट असतात शेतामधल्या. तर चला भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉग.